आपल्या रोजच्या जीवनातल्या शारीरिक समस्या बघितल्या तर आपल्याला बरेच डॉक्टर लोक किंवा आयुर्वेदिक डॉक्टर लोक व्यायाम करण्याचा सल्ला देतात. परंतु आज मी तुम्हाला व्यायाम म्हणता येईल किंवा एक प्रकारचा एक अभ्यास म्हणा, ध्यानधारणा म्हणा, ती जर तुम्ही केली तर तुम्हाला व्यायाम सुद्धा करण्याची गरज नाही. म्हणजे तुम्हाला आज जाणून घ्यायचं आहे की योग निद्रा म्हणजे नक्की काय. योग निद्रा म्हणजे योग्यांची निद्रा. सामान्य माणूस शरीरासह झोपी जातो, पण त्याची आवश्यकता नाही. शरीर हे आपले उपकरण आहे, त्याला निद्रेची आवश्यकता आहे, जीवात्म्याला नाही. म्हणून आपले शरीर झोपलेले आणि जीवात्मा जागृत या ध्यान साधनेलाच योग निद्रा असे म्हणतात. याला कोणी शवासनही म्हणतात, परंतु ते चुकीचे आहे. ती योग निद्रेपेक्षा खूप उच्च साधना आहे. शिथिलासन, योग निद्रा व शवासन या एकापेक्षा एक वरचढ व भिन्न साधना आहेत. शिथिलासनामध्ये कुठेही एकाग्रता किंवा ध्यान करायचे नसून शरीरातून मनाला लय करणे व संपूर्ण शरीर शिथिल करणे आहे. ज्या योगे शरीर प्राकृतिक अवस्थेत जाऊन प्रचंड शक्ती शरीर अवयवांना प्राप्त होऊ शकते. शिथिलासन व्यवस्थितपणे साधल्यास पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती योग्याच्या शरीरावर कार्य करते व त्याचे एक बोट सुद्धा 10 मल्लांना उचलणे कठीण होते. श्रीराम भक्त हनुमंताद्वारे भीमाचे गर्वहरण कथेमध्ये याच सिद्धीचे वर्णन केले आहे. अन्यथा भीमासारख्या बलदंड व्यक्तीला एखाद्या वानराचे शेपूट उचलणे अशक्य नाही. योग निद्रा ही अवयव ध्यानाची सोपी ध्यान प्रक्रिया आहे. शवासन ही फार अवघड प्रक्रिया आहे. ती योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय करूच नये, ज्यामध्ये शरीरातील अवयवांमधील प्राणशक्ती काढून घेत घेत शेवटी शरीराला प्रेतवत करायचे असते. तुकाराम महाराज ह्याच सिद्धीचे वर्णन करताना म्हणतात, आपले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम. हे सूक्ष्म शरीराचे अनुभव आहेत. त्यासाठी श्वासविरहित राहण्याचा प्राणायाम सिद्ध करावा लागतो. हा अभ्यास योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच करावा लागतो. त्यानंतर योग निद्रेचा अभ्यास करावा लागतो. शवासना अगोदरची सुलभ प्रक्रिया म्हणजे योग निद्रा होय. योग निद्रा कुणीही करू शकतो. योग निद्रा करताना अवयव ध्यान केले जाते. शरीरामध्ये बरेच अवयव आहेत. त्या प्रत्येक अवयवावर सुमारे सेकंद ध्यान केंद्रित करून व नंतर त्यावरून ध्यान काढून दुसऱ्या अवयवावर ध्यान केंद्रित करायचे. याप्रमाणे शेवटी सहस्रार चक्रावर ध्यानमग्न होऊन जायचे आहे. असे अवयव ध्यान करून साधक अशा निद्रेत जातो की जिथे साधकाचे शरीर झोपलेले असते, परंतु साधकाचा जीवात्मा सदैव जागृत असतो. योग निद्रा ही शरीर व मन शुद्ध करून ध्यानाकडे नेणारी सुलभ व सोपी प्रक्रिया आहे. आता बघूयात योग निद्रा नक्की कोणी करावी. ज्याला आपले व्यावहारिक व आध्यात्मिक जीवन अधिक उन्नत, यशस्वी व समृद्ध व्हावे असे वाटते, अशा सर्व स्त्री पुरुषांसाठी ही आहे. आपण कोणत्याही जाती, धर्म, संप्रदायाचे अथवा गुरु महाराजांचे अनुयायी असा. बाल, वृद्ध, विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ, वकील, नोकरदार, व्यावसायिक, लेखक, राजकारणी, कलाकार, रोगी, निरोगी, गरीब, श्रीमंत कोणीही असो, आपण योग निद्रा करू शकता. या योग निद्रेची साधना जेव्हा आपण प्रत्यक्ष कराल तेव्हाच याची प्रचिती होईल. योग निद्रेचे लाभ. शारीरिक, मानसिक, भौतिक, आध्यात्मिक असे सर्व प्रकारचे लाभ योग निद्रेद्वारा होतात. ते आपण थोडेसे विस्तृत प्रकारात बघू. सर्वात पहिला शारीरिक लाभ. प्रत्येक अवयवावर पूर्ण ध्यान दिल्याने आवश्यक तेवढ्या प्रमाणात त्या अवयवामध्ये रक्तपुरवठा होऊन तेथील अनियमितता व रोग आपोआप नाहीसे होऊ लागतात. शेवटी काही दिवसांनी शरीर पूर्ण निरोगी व प्रकृतिस्थ होते. योग निद्रेने आम्लविकार, मधुमेह, रक्तदाब म्हणजे उच्च असो किंवा कमी, हृदयरोग, मूत्रविकार, यकृत विकार, मेंदूचे विकार, मस्तकपीडा, स्मृतिनाश, अति खाणे, निद्रानाश, अतिनिद्रा, थकवा येणे, मानसिक किंवा शारीरिक दुर्बलता, बुद्धीशी संबंधित मूढता, विस्मरण, क्रोध, चिडचिड, घबराट, चांचल्य, स्थूलता आदी विकार नष्ट होऊ शकतात. आहार आपोआप कमी झाल्याने शरीर प्रमाणबद्ध व निरोगी राहते. शरीर व मन प्राकृतिक बनते. त्यानंतर मानसिक लाभ. ज्यांना निद्रानाशाचा विकार आहे किंवा झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात त्यांच्यासाठी तर योग निद्रा प्रयोगसिद्धी वरदान आहे. खूप जास्त ज्यांना झोप येते त्यांची योग निद्रेने निद्रा कमी होते, आहार कमी होतो, इच्छा कमी होतात, शरीरामध्ये खूप तरतरी येऊन दिवसभर शरीर चैतन्यमय राहते.
झोप कमी पण आवश्यक तेवढी पूर्ण झाल्याने काम करण्यास व साधना करण्यास वेळ मिळतो. शहरामध्ये राहणाऱ्यांना अधिक प्रवासामुळे वेळ कमी मिळतो, त्यांना त्याचा जास्त लाभ होऊ शकतो. विचार व आवाजवी इच्छा कमी झाल्याने मनाला शांती, समाधान व तृप्ती मिळते. मन अतिशय मजबूत होते व मनशक्ती वाढते. दुबळ्या मनामुळे निर्माण होणारे त्रास व समस्या कमी होऊन 24 तास मन प्रफुल्लित राहते. कामामध्ये एकाग्रता वाढते, ज्याची आज प्रत्येक क्षेत्रात आवश्यकता भासते. गृहिणीपासून वैज्ञानिकापर्यंत सर्वांनाच एकाग्रता आवश्यक आहे. अधिक जोम व शक्ती प्राप्त झाल्याने कार्यक्षमता वाढते, तीक्ष्ण बुद्धी प्राप्त होते, स्मरणशक्ती वाढते, निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होते. ज्यांच्या एका निर्णयावर कोणाचे भवितव्य अवलंबून असेल अशा निर्णय घेणाऱ्या व्यक्तींना अचूक व न्यायपूर्ण निर्णय घेण्याची विलक्षण शक्ती प्राप्त होते. मन शांत व मजबूत झाल्याने माणूस व्यसनी असल्यास पूर्णपणे व्यसनमुक्त होऊ शकतो. जाती धर्माच्या संकुचित भावना नष्ट होऊन मन विशाल बनते. व्यसनी असल्यास व्यक्ती पूर्णपणे व्यसनमुक्त होऊ शकतो. प्रेम व परोपकाराची भावना वाढीस लागते. त्यानंतर आध्यात्मिक लाभ. योग निद्रेच्या नियमित अभ्यासाने मी जड शरीर नाही, जड शरीराच्या पलीकडील चैतन्य, निष्कल असा मी आत्मा आहे, ही मनाची निश्चिती होते. कुंडलिनी स्वयं प्रयत्नाने जागृत होते. ती जागृत होण्यासाठी कोणत्याही महाराज किंवा माताजींकडून डोक्यावर हात ठेवून घेण्याची आवश्यकता नाही. हे अतिशय घातक आहे. गीतेमध्ये याचा स्पष्ट विरोध केला आहे. तेव्हा सर्वांनी यापासून सावध असावे. कुंडलिनी जागृती म्हणजे संस्कारात बदल झाल्यामुळे शरीरात होणारे बदल असतात. त्यात घाबरायचे काही कारण नाही. ती जागृत झाल्यावर आत्मज्ञान प्राप्ती होऊन साधक योगी बनतो. योग निद्रेच्या अभ्यासाबरोबर प्राणायामाचा अभ्यास करून मार्गदर्शनाने केवळ कुंभक साधल्यास शवासन साधू शकेल व जीवात्मा शरीराबाहेर पडून स्वतःचे शरीर शव पाहू शकतो. योग निद्रा कधी व कशी करावी. सकाळी उठल्यावर शौच मुखमार्जन करून प्रथम इष्टदेवतेचे अथवा गुरूंचे ध्यान करून प्रार्थना करावी. आधी षटचक्रभेदन म्हणजेच ध्यान करून मग योग निद्रा प्रक्रियेला आरंभ करावा. योग निद्रा रिकाम्या पोटीच करावी. ज्यांना शक्य असेल त्यांनी झोपताना सुद्धा योग निद्रा करावी. मात्र झोपण्याआधी 3-4 तासाचे अंतर असावे. अन्नपचनाला एवढा वेळ लागतो. योग निद्रेसाठी आसन म्हणजे जमिनीवर सतरंजी टाकून त्यावर पांढरे स्वच्छ धूत वस्त्र टाकून पाठीवर उताने झोपावे. पायांच्या टाचा जोडलेल्या व बोटे दूर दोन्ही हात मांड्यांना चिकटलेले, परंतु तळ हात वर आकाशाकडे वळविले असावेत. डोके सरळ ठेवावे किंवा डावीकडे वा उजवीकडे कलते ठेवायलाही हरकत नाही, जसं तुम्हाला कम्फर्टेबल असेल. शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण येऊ न देता पूर्ण शरीर सैल सोडावे. त्यानंतर अवयव ध्यान सुरू करावे. मनात अन्य कुठलेही विचार येऊ न देता मनाचे पूर्ण एकत्रीकरण एकेका अवयवावर करावे. एकदा तुम्ही यूट्यूबवर पुन्हा सर्च करू शकता योग निद्रा कशी करावी. त्याच्यात डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह दिलेलं असेल. मी तुम्हाला इथं शब्दशः सर्व गोष्टींचा अर्थ व्यवस्थित सांगत आहे. अजून माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थोडाच व्हिडिओ आहे पण खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक अवयवावर स्पंदने जाणवतील व त्या स्पंदनावर ध्यान एकाग्र होईल. प्रयत्नाने हळूहळू हे निश्चितच साध्य होईल. योग निद्रा करताना शरीराचा कोणताही भाग अंथरलेल्या आसनाबाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावी. डोक्याखाली उशी घेऊ नये. काही दिवसांच्या अभ्यासानंतर योग निद्रा लागते. योग निद्रा आटोपल्यानंतर उठताना डावीकडे वळून सावकाश उठून बसावे. जर योग निद्रा लागली व स्वतःहून उठायचे भान न राहिल्यास इतरांनी साधकाला स्पर्श करू देऊ नये. केवळ हाका मारून जाग न आल्यास उठवणाऱ्या व्यक्तीने इष्टदेवतेचे गुरूचे स्मरण करून इतर शरीराला स्पर्श न करता भ्रमद्यावर म्हणजेच दोन्ही भुवयांच्या मध्ये केवळ हाताच्या बोटाने हळू आघात करावा असे सांगून ठेवावे. यामुळे योग निद्रेतून जाग येऊन आपण उठून बसाल व योग निद्रेची लाभहानी होणार नाही. योग निद्रा लागली हे कसे ओळखावे. जीवात्मा जागृत व शरीर झोपलेले अशी अवस्था आली म्हणजे योग निद्रा लागली हे योग निद्रा करणाऱ्या स्वतः समजू शकते. आपले घोरणे आपण स्वतः ऐकू शकतो. ही अवस्था येण्यास प्रत्येकाच्या क्षमतेनुसार कमी अधिक वेळ लागू शकतो. मात्र इतर साधनामुळे येणाऱ्या अनुभवापेक्षा हा अनुभव तुलनेने लवकर व निश्चितपणे येतो असा सर्वांचा अनुभव आहे. शरीराच्या मायेपासून पूर्ण मुक्त होऊन मृत्यूची भीती नष्ट होते.
हा लाभ कायम टिकविण्यासाठी रोज योगनिद्रा करणे आवश्यक आहे. त्या प्रवासामध्ये जसजशी वाटचाल होते तसतसे माणसाचे मन बदलू लागते आणि हीच योग साधना होय. मी देहच आहे या दृढ भावनेने आपण सद्वस्तूपासून दुरावलो आहोत. सर्व दृश्यास मागे टाकून निर्गुणाच्या ठिकाणी वृत्ती नेऊन तेथे स्थिर करणे सामान्य जीवाच्या प्रयत्नापलीकडे असते. पण सद्गुरु स्वरूप सिद्ध योगीच आपल्या शक्तीने साधकाला निर्गुणाचे अनुसंधान ठेवायला शिकवतात. योगी हा ईश्वर दर्शन झालेला साक्षात्कारी पुरुष होय. अशा पुरुषाला आत व बाहेर दोन्हीकडे आत्मस्वरूप अनुभवास येते व असे सत्पुरुष निर्गुणाकडे अनंताकडे नेतात. तेथे देहबुद्धीविरून आत्मबुद्धी उदय पावते. अज्ञान लयास जाऊ ज्ञान प्रकटते व एक परमात्मा स्वरूप ब्रह्मच सगळीकडे व्याप्त आहे याची अनुभूती येते. आणि हेच तर ज्ञान भक्ती कर्मयोगाचे अंतिम लक्ष्य आहे. योगनिद्रेचे अत्यंत अद्भुत असे बरेच अनुभव लोकांना आलेले आहेत. एका घरी एक व्यक्ती रोज योगनिद्रा ध्वनिफीत लावून करत होती. त्याच्या शेजारच्या खोलीत त्या व्यक्तीचे वृद्ध आजारी पिता जागे राहून ती योगनिद्रा ऐकत असत. त्यांचा रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर सामान्य येऊन त्यांची प्रकृती बरी झाली. जेव्हा ही योगनिद्रा ध्वनिफीत लावून घरामध्ये लोक करतात तेव्हा नुसते ऐकून सुद्धा त्याचा परिणाम घरातल्या लोकांवर झाल्याचे लक्षात आले आहे. क्रोध, चिडचिड, मोह, मत्सर ह्या गोष्टी हळूहळू जाऊन त्यांच्या आचरणात चांगल्या गोष्टी जाणवायला लागल्या. काही साधकांचा असा अनुभव आहे की पुढे येणारी आपत्तीच आगाऊ चाहूल लागते किंवा नकळत ती आपत्तीच टळते. या साधनेमुळे शरीर व मन निश्चितपणे पूर्ण निरोगी होते. मात्र ज्याच्या त्याच्या शरीर मनाच्या अवस्थेनुसार व क्षमतेनुसार यास काही वेळ लागू शकतो. पण आवश्यक तो लाभ झाल्यानंतर तो लाभ कायम टिकविण्यासाठी रोजची दैनंदिन जीवन प्रणालीच म्हणून हा योग निद्रेचा साधनेचा अवलंब करावा लागेल. रामकृष्ण हरी.